कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवतर गावात धरणाच्या कामासाठी रस्त्याच्या खालील बाजूने चुकीच्या पद्धतीने माती काढण्यात आल्याने ग्रामस्थांची वहिवाट बंद होण्याची वेळ आली आहे। या प्रकरणामुळे शिवतर नामदारेवाडी हा एकमेव संपर्क रस्ता धोकादायक बनला असून अनेक ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना घडल्यात। 14 जुलै 2024 रोजी प्रथम रस्ता खचला होता, त्यानंतर पुन्हा 19 जून 2025 रोजी दुसऱ्यांदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता ढासळला। यामुळे वाहतूक बंद करण्यात आली असून एसटी सेवा देखील पावसाळ्यात बंद ठेवण्यात आली आहे। या रस्त्याच्या धरणाकडील बाजूस 700 ते 800 फूट संरक्षण भिंत बांधण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जाते। नामदारेवाडीतील सुमारे 70 ते 75 घरांचा संपर्क तुटण्याची भीती यावेळी व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थ आणि माजी सैनिकांनी येत्या 15 ऑगस्ट रोजी शिवतर कोडबा धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला। दरम्यान आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे।